तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत असा अचानक भयानक ब्लॉगमध्ये. पुन्हा एकदा तुम्ही आता जरा गेस करा मी खयला असाल. ही दृश्य तुम्ही अशी काही बघितलेली आहात का? मला गेस करून सांगा, कमेंटमध्ये सांगा. तर मीच सांगते तुमका, थांबा. तर ही दृश्य असत गुजरातमध्ये पोयच्या ठिकाणाची. तर मी जेव्हा गुजरातला गेलो होते ना, तेव्हा म्हणजे आता रिसेंटली जेव्हा गेलो होते तेव्हा म्हणजे क्लायंट साईडला गेलो होते, त्याच्यासाठी थैसून माका हे पाठवलेल्यानी व्हिजिटसाठी. ॲक्च्युली व्हिजिटसाठी नाही, थैसूनच पाठवलेल्यानी त्याची फिरासाठी. तर मग आम्ही हे गेलो होता. ह्या मंदिराचा स्वामीनारायण मंदिर, ॲक्च्युली ह्या नाही मंदिर आहे, ह्या आता भक्तनिवास असा. आणि भक्तनिवासाच्या बाजू खूप मोठं प्रशस्त असो कार पार्किंग असा. समोर दिसताना थंयनं प्रवेश करूचा हे असे बांधलेले आहेत. म्हणजे प्रवेशद्वारासाठी असे हत्ती वगैरेचं असं सुंदर नमुनं असं बांधलेलं होतं त्यांनी. आतमध्ये फाउंटन्स असत. त्याच्यानंतर ना लेफ्ट साईडमधनं आम्ही एंट्री केला गाडीन आणि थैसून मग मागच्या साईडला गाडी पार्क केला आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये आम्ही हैसून आता जातो आहे बघा. तर मग तुमका ना आतमध्ये जायचं असत तर मग हैसून 10 रुपये पर पर्सन तिकीट काढून तुमका आतमध्ये प्रवेश करू दिला जाता. तर हे बघा समोरच ना एक छोटंसं फाउंटन आहे, एकदम म्हणजे आवाज मस्त खळखळ खळखळ पाण्याचं हे होतो आणि सुंदर पाणी होता, निथळ पाणी. आणि समोरचे दृश्य असे बघून म्हणजे खूप भारी वाटत होता. जो दिवस ॲक्च्युली जो हा ना, जो होळीचा दिवस आहे, त्याच्यामुळे थोडंसं क्राऊडेड एरिया झालेलो आहे. कारण की लोक जास्त म्हणजे सुट्टीच्या दिवशी यांना पसंत करतात. खूप जास्त मोठं मंदिर असल्या कारणानं लोक येऊचा पसंत करतात ह्या ठिकाणी. तर या बघा आम्ही आता बाहेरच्या साईडची जसून होता ना, त्यासून मग आतमध्ये इला होय. जो तो मी फाउंटन सांगत होतो तो फाउंटन हा. आणि हे हत्तीवर हत्तीच्या वरती सुंदर एक देव बसलेले असत. आणि मग नंतर थैसून वायत मी पुढे गेलोय आणि बघा तुमका जवळनं जाऊन ना हत्ती दाखवते त्यांनी कसं हत्ती बांधलेली आहे. तू बघा समोरनं बघितल्यानंतर ना एकदम म्हणजे भारी वाटतात. म्हणजे असा खूप वेगळी फिलिंग येत आहे. आणि हा समोर दिसतं मंदिर, आपल्या या मंदिरात जाऊ असा. मग आपण थोड्या वेळानं ते जाऊयाच. तर सर हे दृश्य तुम्ही बघा, हे वास्तू असे बांधलेले आहेत बघा. हे बघा कळशेतनं पाणी पण पडता. मग थैनं ना आम्ही आतमध्ये जाऊचो डिसिजन घेतलो. माझ्याबरोबर 2 सर होते, मी तिसरो. अशा आम्ही मिळून आम्ही हे गेला होता. बघा हा एक महाराजांचा पुतळा होतो. त्याच्यानंतर हे मंदिराचा बोग गेलास ना, खूप मोठा असं प्रशस्त जागेमध्ये बांधलेला. आणि सगळे सुखसुविधा असत नाही. म्हणजे SBIचा ATM कार्ड वगैरे, म्हणजे तुम्ही पैसे विड्रॉ करू शकताच तुम्ही, म्हणजे हवे असतील तसे ATM वगैरे तसे असत आहे. हय बघा बघशाल तर एक मोठं परत फाउंटन असा, त्याच्यामध्ये भगवंत उभे राहिलेत आहे आणि सुंदर त्यांच्या बाजूतनं असं पाणी पडता. आणि समोर बघशाल ना तर मग प्रसादालय होता. म्हणजे एक पर्टिक्युलर अमाऊंटमध्ये तुमका अमाऊंट पे करून तुमका ते प्रसाद भेटत होतो. तर मग काही गेला असं नक्की सगळ्यांनी भेट द्यावा. मग आम्ही थैसून
त्याच्या मागच्या बाजू आता फाउंटन लेफ्ट साईडला दिसतं ना, आपण बघितलं ना फाउंटन, त्याच्या मागच्या बाजूकच एक मोठं कलश ठेवलेलं होतं. ना मग आम्ही पुढे निघाला. मग आम्ही जसे जसे पुढे निघालो ना, मग स्वामींची पालखी ना येत होती. मग आम्ही ठरवलं की थैसून स्वामींच्या पालखीकडे जायचो. मग जसं समोरच गेलंय ना, मी मागेच थांबलो होतं आणि म्हणजे माका ॲक्च्युली समजत नव्हतं की खय जायचं. तर मग थैसूनच समोर बघितलं ना, तो एक टँक हे होतो म्हणून मी मागेच थांबला आधी. नंतर सर वगैरे गेले ना पुढे, हे बघा सर चालतात पुढे. मग मी त्यांच्या मागून गेलो. हे बघा हे ते 2 सर आहेत, प्रितेश सर आणि राम सर. मग हे दोघे पुढे येले म्हणून मी ऐसून पुढे येलोय. आणि हे बघा ह्यो टँक असा, जो तो टँक हा, तो माणूस तो चालवता. आणि टँकच्या मागच्या बाजू बघशाल आहे बघा, तर हैदा हत्ती येता. आणि हो खरोखरचा हत्ती हा. तो त्याच्या हत्तीच्या वरती स्वामी बसलेले आहेत. स्वामींचं दर्शन घ्यावा. आणि मागच्या बाजूक पण एक रथ येता. तो रथ म्हणजे जो इलेक्ट्रिक व्हेकल असता ना, तसो एक रथ हा. हत्ती हत्तीच्या वरती स्वामी. तो विचार होती कायच नाही करी होतो, तरी पण हे त्याला मारी होते. पहिल्यांदा असं एक्सपिरियन्स केलंय की एवढं जवळ ना एवढं मोठं हत्ती गेलो. ठीक आहे. त्याच्यानंतर मागसून स्वामींची पालखी हे होती, हे बघा त्याच्यासमोर बाप्पा बसले होते. त्याच्यानंतर मागसून एक घोडो आणि घोड्याच्या मागे पुन्हा स्वामी. आणि हे सगळे गोष्टी आहेत ना, हे सोन्याच्या हे ना बनवलेले असं माका ते समजला. म्हणजे हे सगळे गोष्टी जे दिसतात ते सोन्याच्या ह्यानी बनवलेल्या आहेत. हे स्वामींची मूर्ती. लोक वाजवत होते. मग स्वामींची पालखी गेल्यानंतर आम्ही ना मंदिराच्या दिशेने प्रस्थान केला. तर मंदिराच्या दिशेने जाताना आमका ना हे बघा लेफ्ट साईडला मंदिर समोर आहे. आणि लेफ्ट साईडला ना आमका अशी ब्रह्मा विष्णू महेश यांची ना अशी मूर्ती दिसले. आणि ते मूर्ती ठेवलेल्या म्हणजे गार्डनमध्ये, असे गार्डन टाईप बनवलेला. मग त्या ठिकाणी आम्ही थोडंसं थांबान थोडीशी शूटिंग करण्याचा मोह आवरलो नाही म्हणून आम्ही शूटिंग केली थोडीशी. हे बघा ब्रह्मा विष्णू महेश असे बसलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं पुढे जाऊया म्हणून. हे बघा भव्य प्रदर्शन म्हणून लिहिलेला वाचा. हे काय काय बघण्यासारख्या तर त्यांनी ते दिलेलं होतं. आणि हे बघा या प्रवेशद्वार मागे गेला होता. या साईडला बघशाल तर सगळी सुखसुविधा म्हणजे टॉयलेट वगैरे बाथरूम वगैरे ह्या साईडला असत. आणि त्याच्याच जस्ट साईडला ह्या आपले काय बोलतात ते दुकानं, प्रसाद वगैरे आणि मूर्ती वगैरे कोणाकोणा घ्यायचे शॉक असतात ते. आता तुम्ही बघशाल ना, हे बघा बाबा आहेत
तांडव नृत्य करताना तुमका राईट साईडला दिसतले त्याची मूर्ती हा. आणि ही समोर दिसता तो गेट हा. ही वास्तू जी दिसता ना तो गेट. आणि हे बाबांचं तांडव नृत्य करतानाचो स्टॅच्यू बनवलेला एकदम भारी वाटत होता ते. हर हर महादेव. त्यानंतर बाबांचे दर्शन घेऊन आम्ही पुढे जाऊचा हे केला. त्या फाउंटनला नाव दिलेले नटराज फाउंटन. मग आम्ही पुढे निघाला होतो इथून. हे बघा त्या गेटमधनं आतमध्ये गेला ना तसेच हे बघा समोर गरुड मूर्ती आणि ह्या साईडला एक प्रवेशद्वार. म्हणजे प्रवेशद्वारमध्ये त्या साईडला वटवृक्ष वगैरे भरपूर असतात त्या साईडला. आणि हय म्हणजे कसं ही जी वास्तू दिसतात ना हे लोक भजन वगैरे करतात आणि ध्यानधारणा पण करू शकतात त्या ठिकाणी. असा ही जागा होती. तसं समोर गेल्यानंतर पुन्हा हत्तीवरती बसलेले माऊत. त्याच्यानंतर त्यातून आम्ही हा बघा मंदिराचं दृश्य असा काहीसा मंदिर दिसता. म्हणजे ह्या मोबाईलमध्ये असं दिसतात. जर तुम्ही व्यवस्थित आता माका बघा संध्याकाळची वेळ गावली म्हणजे सनसेट जेव्हा होत होतो ना तेव्हाच आम्ही गेलो. म्हणजे एवढा भारी दिसत होता ना. थोडा वेळ आणि लवकर गेला असता ना तो प्रॉपर भेटला असता. हे बघा आता सनसेट बघा किती व्यवस्थित होता. आणि त्या मंदिराच्या मागनं तो सूर्यदेव आपले असे खाली जातात. आणि त्याच्यानंतर असं एवढं व्यवस्थित दिसत होता ना. आणि त्याच्यामध्ये असं पाणी वगैरे हे बघा काय दृश्य बघा. आणि हे सगळे जे बाजूतनं जे दिसतात ना ते आपल्या विष्णू देवतांचे जे अवतार आहेत 10 अवतार. म्हणजे आपले जे माहिती असतात 10 अवतार. त्याच्या व्यतिरिक्त जे अवतार आहेत ना म्हणजे 32 काहीतरी अवतार आहेत असं म्हणतं. एक्झॅक्ट मला माहिती नाही पण 10 अवतारच्या वरती अवतार असतात. त्याचे अवतार ना त्याचे सगळे मंदिराच्या बाजूक बांधलेली आहेत हे बघा. आणि ती दाखवते तुम्हाला सगळे. पण त्याच्या अगोदर ना तुम्ही हे बघा म्हणजे पाण्यात शिवलिंग ठेवलेली आहेत. आणि त्या प्रत्येक शिवलिंगाच्या वरती जलाभिषेक होता. हे बघा हे जे मी बोलले ना अवतार हे पहिले श्रीकृष्णांचा अवतार. हे बघा हे शिवलिंग. आणि प्रत्येक शिवलिंगावरती असं हे पाणी त्यांनी हे टेकलेलं म्हणजे धबधब्यासारखे सोडलेलं. म्हणजे जलाभिषेक म्हणतात असं सोडलेला. रामस्वरूप त्यांनी दाखवलेला असं. म्हणजे प्रत्येक अवतार त्यांनी दाखवलेला. आणि या मंदिरावरती कळस जो हा तो एकदम सोन्याचा. आणि त्यावरती पाखरा घाण करू नये म्हणून असं या बांधलेल्या त्यांनी. नरसिंह अवतार बघा नरसिंह अवतार. बघा या मंदिराचं सुंदर प्रकारे कोरीव काम वगैरे केलेला. परशुराम अवतार यांच्या पदस्पर्शाने आपली जन्मभूमी स्थापन झाली आहे. म्हणजे आपला कोकण ज्यांनी बांधले नाही असं म्हणतात तो युवा अवतार. त्याच्या नावे पुढे गेला वराह अवतार. ॲक्च्युली विषय काय माहिती त्यांनी ना असं म्हणजे ह्या केले नाही म्हणजे जेलसारख्या बांधले नाही. थोडक्यात जेल असं नाही म्हणू शकत पण ते ग्रिल बांधले नाहीत त्यांनी ते. कारण की लोक कशी असतात ते तांदूळ टाकतले आणि हळदी कुंकू वाहतले त्याच्यामुळे ना त्यांनी ग्रिल मारले नाही आहेत. ॲक्च्युली ते मला वाटतं पूजेचे नसतले. जे हे दिसतात ना विग्रह जे दिसतात तुमका जे मूर्ती दिसतात ते पूजेचे नसतले थोडक्यात. पण त्यांनी ते असे दाखवूसाठी बांधले नाही आहे. बघा सनकादिक स्वरूप भगवान हे सगळे अवतार असत. म्हणजे बघा हे आपल्या 10 अवतार सोडले ते हे अवतार आपल्या थोडक्यात माहिती नाहीत असं माका म्हणायचं. हंस स्वरूप अवतार बघा. त्याच्यानंतर कपिल स्वरूप अवतार. ऋषभ देव स्वरूप अवतार. आणि
आणि परत आपल्या बाबांचा शिवलिंगावरती जलाभिषेक, त्याच्यानंतर एक घुमट असा बांधलेला फाउंटन. म्हणजे तुम्ही बघशाल ना हे जाऊन, एकदम अशी वास्तूची आहे ना, एकदम बघण्याला एक देगणी अशी आहे, एकदम सुंदर प्रकारे बांधलेली. आणि एवढी शांतता पण असताना म्हणजे आता एक क्राऊडेड एरिया, पण लोक थंयचे जेव्हा म्हाका सांगत होते ना की शांत वाटतं, एकदम भारी वाटतं. आणि शाउटआउट तर म्हाका दिवचो की प्रणय झुंगारी, जो माझो कलिग असा ऑफिसमधून, तेनं म्हाका सुचवल्यान की ॲक्च्युली आमचं दोघांचं प्लॅन झालं होतं. मी जेव्हा गुजरातला गेलो होते तेव्हा तो बोललो होतो की आपण जाऊया म्हणून. तेव्हा त्यानं ठरवल्यान. मग मी त्यांना सांगितले की आम्ही असं एक ठिकाणी जातलो, कोळच्या ठिकाणी स्वामीनारायण मंदिर. मग त्याने नंतर असं कॅन्सल केल्यानंतर तो प्लॅन होतो तो. मग मी त्यांना सांगितले की आपण जाऊया काय. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, मग आम्ही आयनॉक्सच्याकडून आम्ही तुका घेऊन जातो वगैरे वगैरे. मग सर आणि मी आणि दुसरे सर आम्ही एकत्र गेलो होतो. तर मग बघा, जो हा तो काउंटर म्हणजे चांगल्याच ज्या डोळ्यांका दृश्य मनमोहन करता असं दृश्य. आणि मजा येईल थोडक्यात त्या ठिकाणी. ही बोट होती ते कडेक लावलेल्यानी, आणि थोडा वेळ आम्ही मग ह्या फाउंटनकडे थांबलेलो आहे बघा. त्याच्यानंतर पुढे निघाला व्यास स्वरूप भगवान, त्यांची मूर्ती. परत आहे बाबांचा शिवलिंग, त्याच्यावरती जलाभिषेक. हरी स्वरूप भगवंत. आणि ही जी दिसताना नदी, म्हणजे समोर दिसताना दृश्य, ती नदी आहे, ही नाही. आता जी मागे दिसली ना तुमका ती नदी आहे, ती नदी खायची आहे ना, ती मला कमेंटमध्ये सांगा. तर पुढे आम्ही निघाला धन्वंतरी स्वरूप भगवंत. तर मित्रांनो, मागे जी तुमका सांगितलं ना नदी दाखवलंय ना, ती नदी असा नर्मदा नदी, जी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या तकडून त्या साईडसून जी नदी येता ना, जी आतापर्यंत भारतातली एकमेव अशी नदी आहे ती पूर्वपासून पश्चिमेपर्यंत वाहता. ती नदी म्हाका थंय म्हणजे दिसली, बघण्याचा योग इलो. तर मग ह्यो वामन स्वरूप अवतार म्हणजे माहिती आहे ना तुमका, बलिराजा सगळा दानधर्म करत असताना सगळी पृथ्वी व्यापून घेणार होतं, सगळा जग सृष्टी व्यापून घेणार होतो बळीराजा. तेव्हा भगवंताने अवतार घेतल्यानी आणि वामन अवतारामध्ये त्याच्याकडनं ते का पाताळात टाकल्यानी. तर मग थंयसून मित्रांनो झाला आमचा हे सगळे दर्शन घेऊन झाले. आणि त्याच्यानंतर आमचं ठरलं की आम्ही आता जाऊया पुढे म्हणून. मग आम्ही थंयसून पुढे निघालो. त्याच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक फाउंटन होता. मित्रांनो जाशाल ना थंय म्हणजे म्हणजे वेळ काढून जावा. ॲक्च्युली आम्ही ना थोडेसे लेट गेलो, त्याच्यामुळे आमका ना थोडा हे नाही भेटला. म्हणजे ॲक्च्युली माका जायचं होतं त्या आरतीसाठी, आणि ज्या उद्देशाने मी गेलो होतो त्या उद्देशाने माका तो उद्देश म्हणजे माझा सफल झाला. ॲक्च्युली माका आरती मिळाली. पण तुम्ही जाशाल ना तर थोडे टाईम घेऊन जावा, म्हणजे सकाळी असे नको, म्हणजे दुपारच्या वेळी जरी गेलास तरी व्यवस्थित तुमका दर्शन वगैरे गावतला. तर मग थंय ना आम्ही आतमध्ये गेलो. हे बघा कोरीव काम बघा, कोरीव काम एवढा सुंदर प्रकार आहे ना. मटेरियल खायचा माहिती ना वापरलेला, पण जागा वापरल्याने आहे ना तर एकदम मस्त वापरल्याने असा. मग मित्रांनो आम्ही हे दर्शन घेतलं. भगवंतांचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही पण हे दर्शन घ्यावा. आणि थंयसून आम्ही निघालो मग ते स्वामींच्या दर्शनासाठी. हे बघा हे 2 सर चालले पुढे पुढे. आणि हे बघा हो असं मंदिराचं एंट्रन्स हा. आणि हे लिहिलेलं आहे बघा, नीलकंठ भगवान.
पूर्ण असं ओपन म्हणजे प्रशस्त असं बांधलेला मंदिर. कोरीव काम एकदम व्यवस्थित सगळ्या ठिकाणी असं पॅरल आणि म्हणतात ना एकदम मस्त असं बांधलेला. आणि समोर हे बघा भगवंत बसलेत म्हणजे स्वामी बसलेले आहेत. ॲक्च्युली लोकांका ते लिहिलेला होता की शूटिंग करायची नाही वगैरे वगैरे, पण शूटिंग करूची लागता थोडीशी. मग आम्ही हे दर्शन घेतला. हे बाजू भगवंत असत. मग श्रीकृष्णांचं दर्शन घेतला. हे बघा राधे राधे. मग त्याच्यानंतर हे दर्शन घ्यावा. आणि ह्यानंतर आम्ही काय केला की जास्त बाकी काय नाही केला. त्याच्यानंतर आम्ही थोडं 5-10 मिनटं तेच उभे राहिलेला म्हणजे असंच होता. आणि त्याच्यानंतर ना आरतीसाठी अनाऊन्समेंट झाली आणि मग आम्ही ते आरती करूकच थांबलो. मग आणि आरती करूनच आम्ही थैसून निघालो. मग जास्त वेळ नाही थांबलो म्हणजे प्रसाद घेतला. प्रसाद पण एकदम चांगलं होतं. आणि तैसूंना म्हणजे एक वैशिष्ट्य सांगण्यासारखे काय त्यांचं की जेव्हा आरती करतात ना तेव्हा ते त्यांच्याकडचे ना असे छोटे छोटे मणी उडवतात. ते मणी ना आपण काय करतो ते सांगतात की ते मणी ना तुमच्या धान्यात वगैरे ठेवा किंवा याच्यात म्हणजे जर तुमचं सोना वगैरे असताना ते ठेवा. मग तुमचा म्हणजे भरभराट होता, तुमका सुख धनप्राप्ती होता. मग ह्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट कराच असं मी तुमका सांगेन. आणि एकदा बघा ही वास्तू बघा किती सुंदर अशी त्यांनी बांधलेली असा. आणि छान वाटतं असं प्रसन्न वाटतं अशा ठिकाणी गेल्यानंतर. आणि स्पेशल असं सांगेन की गुजरातमध्ये असं कंपॅरिझन नाही करत आहे की महाराष्ट्रापेक्षा चांगला किंवा याच्यापेक्षा चांगला, पण स्पेशली गुजरातमध्ये ना स्वच्छता वगैरे त्या अशा ठिकाणी जास्त असतात आणि डिसिप्लिन वगैरे जास्त असतात. त्याच्यानंतर आम्ही मग राईट साईडला ना गेलो. हे बघा हनुमंतांचा मंदिर होता. आम्ही ते पण दर्शन घेतला. तर मित्रांनो सांगण्याचा उद्देश असा की देवदर्शनच एक शेवटचा तुमचा ह्या देवाक जेव्हा तुम्ही भेटतलास तेव्हा तुमचं मन शांत होतला. खायची पण गोष्टी असतले तेव्हा तुम्ही देवाक जाऊन सांगतास तेव्हा तुमचं मन हलक्या होता. तर मग माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अशा ठिकाणी जावा, अशा ठिकाणी भेट द्यावा, तुमका स्वतःचा मन हलक्या करा. आणि जर तुमका व्लॉग आवडलो असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माहीत आहे माका व्हिडिओ मी कधीतरी चुकान टाकते तरी पण सपोर्ट करा. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. पुढचं व्लॉग कदाचित रायगडचं होऊ शकता. तर मग आताच मॅनिफेस्ट करताय आणि रायगडचं व्लॉग लवकर होणे. तोपर्यंत देव बरे करो. जय